संसारासाठी रडू नका. रडायचं असेल तर दोघाजवळ रडावं, एक तर संताजवळ अथवा देवाजवळ. रडायचं असेल तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाजवळ रडा, नाही तर आळंदीला येऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा. कारण अश्रू पुसणारे जगात फक्त दोन आहे, संत नाही तर भगवंत. प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा, रडत जाऊ नका. तुम्ही रडला तात्पुरतं, अनिल भाऊ तर ते तात्पुरतं म्हणतंय, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं असं नाही. आणि तुम्ही गेला की तुमची विनामूल्य जाहिरात करते, काल आलतं पठ्ठ्याजवळ ढसा ढसा रडलं सकाळी, अशी विनामूल्य सेवा करतं पुन्हा तालुकाभर. म्हणून छाती काढून चालत जा प्रापंचिकाच्या पुढून. रडायचं असेल तर माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पांडुरंगाजवळ रडा. अश्रू पुसणारे दोघंच आहे. आणि एक लक्षात ठेवा, भगवंताला लवकर ऐकायला जाणारी भाषा अश्रूची भाषा आहे. अश्रूची भाषा वेदांताच्या भाषेपेक्षा त्याला हे लवकर भाषा कळते. माऊल्यांच्या भाषेत सांगतो, मुलाला जर वाटतंय लवकर मम्मीनं लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 नाही करायचं, दोन्ही हातानं कपाळ बदलून रडायचं. स्वयंपाक थांबवते, मम्मी पळत येऊन लेकराला घेते. जशी व्यवहारात ही रडण्याची ताकद आहे, तीच परमार्थात आहे. म्हणून रडायची संध्याकाळी. प्रभू नहीं आयो मंदो हमारो भाग, प्रभू नहीं आओ मंदो हमारो भाग, जन्मभर जन्मभर. बरं, गुरुजन सांगितलं होतं, जगाचा बाप तुझ्या झोपड्यात येणार. आणि तेव्हा रामाचा जन्मच व्हायचा होता. किती वर्ष भजन केलं असेल. आणि तो दिवस उजाडला आणि जगाचा बाप शबरीच्या आश्रमात आला. शबरी देवाकडे गेली नाही, देव शबरीकडे. सुख येतो घरा नारायण, सवयीप्रमाणे महाराष्ट्राला माहिती आहे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. तडजोड नाही अनिल भाऊ, बरोबर करू आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि उर्वरित कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होईल. विठोबा कुमारी गोष्ट आहे. जाधव महाराज, एकाची बायको वर्ष झालं पडून होती, उठत नव्हती, जाग्यावर पडली होती. त्याला कोणतरी सांगितलं, ए लेका भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठल बायको. सकाळी बसलं हे 6 वाजता. भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी. 12 वाजता उठली बायको, वर्षभर पडून होती. मुलाला एवढा आनंद, पप्पा मम्मी उठली. मम्मी उठली पण बाप नाही उठला, मंत्र चालूच ठेवला. एवढ्या आनंदात सुरू केला. मग भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी. पोर पळत आलं, बाबा मेली. काय झालं, रचा भ झाला. भार्याम रक्षति भैरवी, बायको उठली, पण भार्याम भक्षति भैरवी मेली. मंत्र चळे थोडा. लक्षात, म्हणजे कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान न पेलवणारा आहे, योग दुस्तर आहे. मग सोपा भक्ती मार्ग आहे. प्रमाण होऊन गेलं, भक्तिपंथ बहु सोपा. करू बरोबर, पहिल्या शब्दावर कीर्तन झालं तरी चालेल. मला अनिल भाऊनी सांगितलं अभंग झालेला आहे. म्हटलं होऊ द्या ना. झाला म्हणजे काय झालं, अभंग झाला म्हणजे आमचं जे बोलायचं ते झालं काय, झालं. म्हणून मी सावध आहे. आता पहिल्याच चरणावर 2 तास विठ्ठल भक्तिपंथ बहु सोपा. 4 मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा. पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9. आणि एका एका भक्तीमध्ये एका एकाचा उल्लेख केला जातो. ते नावं त्यालाच जोडल्या जातात, दुसऱ्याला नाही. नाही, किती चंद्र सूर्य असे म्हणतात, त्यात बदल नाही.
परमार्थात सुद्धा एकादशी शब्द येऊ द्या राजा रुक्मानगत, द्वादशी शब्द येऊ द्या राजा अंबरीश, ते त्यांची नावं त्याला जोडलेलीच आहे. राजकीय क्षेत्रात येऊ द्या महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नाही चालत ते त्याला जोडल्या जातात. आता काय झाडी काय डोंगर न काय हॉटेल सगळे ओके. अरे हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला. तसं नवविध भक्तीला 9 जणांची नाव आहे. श्रवण परीक्षिती, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, वंदन अक्रूरजी, दास्य बजरंगबली, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळीराजा. हे ज्याचं त्याला जोडल्यात. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती, सर्वांगाचे कान केले तेने असं प्रमाण आहे. राजा परीक्षितीने श्रवण केलं, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक का पडत नाही? याचं कारण सर्वांगाचे कान करून राजा परीक्षितीने श्रवण केलं. सर्वांगाचे कान कारण राजानं आपलं मरण डोळ्यापुढे ठेवलं. हे त्याचं उत्तर आहे. आम्ही मरणाला विसरतो. मरणाला कशाला? इथं आल्यावर कुलपाला आठवतो. कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं कधी लागते लागत नाही. लागलं असेल का नाही बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्तन काय मांडलेले प्रेत. जाहीर झालं होतं 7व्या दिवशी राजा मरणार. मरण डोळ्यापुढे ठेव. आणि मरण डोळ्यापुढे दिसलं ना मांडवेची भोग तुच्छे वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे पिंजरा आणतो, शेंगादाणे ठेवतो, ते पिंजऱ्याचं दार ओपन की उंदीर शिरला. रात्रीन त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाणे खात नाही. निर्जला एकादशी एखाद्याला अरे शेंगादाणे खाण्याला आत गेला ना, का नाही खात? पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं त्याला मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसं राजा परीक्षिती डोळ्यापुढे मरण ठेवून एक दिवस संपला 6 राहिले, 1 संपला आता 5 राहिले, 1 संपला आता 4 राहिले, 1 संपला 3 राहिले. म्हणून श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती. स्मरण प्रल्हादजी, किती कष्ट दिले तरी परित गोविंद विसरे ना. परित गोविंद विसरे नाही विसरला तर काय घेणार म्हणून आपल्या. पर्वतावरून ढकलीला प्रल्हाद, सगळे घरी गेल्यावर अभंग पाहून घ्या. विस्मरण याला म्हणतात. स्मरण भक्ती, विस्मरण नाही. अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. पर्वतावरून ढकलला प्रल्हाद, परी तो गोविंद विसरेना. स्मरण भक्ती प्रल्हादजीनं. पादसेवन लक्ष्मी मातेनं केली. पाय लक्ष्मीच्या हाती, ती पाय धुवाव्याच्या दैवा पात्र झाली. अभिमान सांडुणी पांडवा, अभिमान सांडुणी पांडवा, सर्वस्वी करून सेवा आणि ती पाय धुवावयाच्या. असं म्हणा ना. हे आमचं जुनं नातं आहे, तुम्ही बोलू नका. खूप पाठा आमच्या दोघांची चर्चा चाकण रोडला चालायची. विठ्ठल तेव्हा मोबाईल नव्हते, काही नव्हते. प्रत्येकाच्या हातात गाथा नाही तर भजनी मालिका नाही तर ज्ञानेश्वरी. कोणताही विद्यार्थी पाहत त्याच्या हातात ग्रंथच दिसायचा. चाकण रोडला इकडे कुठे पाठांतरच. आता काही गरज राहिली नाही. याचं कारण कोणताही अभंग कीर्तन करायला काढू द्या तरी लगेच मोबाईलमध्ये
टाळकऱ्याचा पाठ इकडे लगेच असत. हा हे बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. पण काळाच्या वगात कालाय तस्मै नमः, त्याची गरज आहे. आता विज्ञान युग आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आपलं काय चालू आहे? तेच चालू आहे आपलं. हे पादसेवन, पाय लक्ष्मीच्या हाती. अर्चन भक्ती पृथुराजानं केली, वंदन अक्रूरजीनं, सख्खे अर्जुनानं, दास्यव्यत बजरंग बलीनं केली. त्याच्यात जी कीर्तन भक्ती आहे, शुकाचार्य, तेव्हाही मृदंगच होता बरं का. हे तबला पेटी नंतर आहे, हे आपलं खरं वाद्य, विणा आणि मृदंग. कीर्तन शुकाचार्याचं. मग मंडळी कुठली? प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हाद स्थालधारी, तरलगतितयाच उद्धव कांशधारी, वीणाधारी, सुररसे स्वरकुशलतया, राग कर्तार्जुनो भूतींद्रोवादीन मृदंगम, जय जयकारः कीर्तनते कुमारः, यत्ताग्रे भाववक्ता, सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. हे चाकण रोडचं पाठांतर आलं ना, उपयोगाला आहे की नाही. प्रल्हाद स्थालधारी, तरलगतितया, प्रल्हादजीकडे ताल धरायचं काम होतं. उद्धव कांशधारी, झांज वाजवायचं काम कीर्तनात उद्धवजी. वीणाधारी सुरर्षी, देवाचा देव ऋषी नारद विण्यावर होते. स्वर कुशलतया, राग करता अर्जुनो भूत, राग रागिनी गाण्याचं काम अर्जुनाकडे होतं. इंद्रवादीन मृदंग, हे तुम्ही इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र मृदंगावर होता. सनत कुमार जय जयकार करायला होते. जनकासारखे श्रोते श्रवणाला होते. आणि कीर्तन शुकाचार्यांचं. मी का आपली वेळ घेतली, पुन्हा एकदा मागं जाऊ अनिल भाऊ, पुन्हा जाऊ एकदा मागं. सोपं साधन पाहिजे. मग योग दुस्तर आहे, ज्ञानही कठीण आहे, कर्म सूक्ष्म आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. पण भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. त्या 9 मध्ये कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि त्या कीर्तन भक्तीचे 4 पोट विभाग आहे. 4: रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, आणि अभंग घेतला ते नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधना पैसो, नाम संकीर्तन साधना पैसो, नाम संकीर्तन साधना पैसो, नाम संकीर्तन साधना पैसो, नाम नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो. ज्याच्यात रूपाचं वर्णन केलं जातं ते रूप कीर्तन. गुणाचं वर्णन ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, सहाय्य, गुणवर्य, वसती जैथ. तो भगवंत येशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवतार देऊन कर्णा हाती, कीर्ती दिगंती वाढवली. ज्ञाने उपदिशला चतुरानन, वैराग्य शुकाते, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, यश श्री
औदार्य वैराग्य हे सहाही गुणाचं वर्णन ते गुण कीर्तन. रूपाचं रूप कीर्तन. लीला गायल्या जातात ते लीला कीर्तन. आणि नामाचं महात्म्य सांगितल्या जातं ते नाम संकीर्तन. पुन्हा एकदा मागून येऊ इथं. अनेक त्यापैकी 4 मार्गातला सोपा भक्ती मार्ग. भक्ती मार्गातलं सोपं कीर्तन भक्ती. आणि कीर्तन भक्तीतल्या 4 पोट विभागातलं सोपं नाम संकीर्तन. इथपर्यंत आलो आपण. बरं, तुम्ही सावध केलं म्हणून चाललं हे नाम संकीर्तन. हा ना, ते कानात सांगितलं अभंग झाला बाबा. तिथून माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं ठीक आहे झाला तर आपण थोडंसं बरं झालं सावधान. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोप्यातलं 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 सोपं पण फळ जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे पण फायदा जळतील पापे 1-2 महिन्याचे. शुद्ध होती नारी नर जे पवित्र हरी कथा. मग आता भजनच होईल आपलं अशानं. विठ्ठल विठ्ठल बाबा अजून पाठा जिवंत आहे तुमचा. नाही बाबा असल्यामुळे. जळतील पापे जन्मांतरीची. एवढं पापच जगात नाही जेवढी ताकद नामात आहे. लक्षात घ्या. पाप निर्मितीला कालावधी लागतो. प्रयत्न हे नसल पटत. गवताची निर्मिती करायला पाऊस भरपूर झाला पाहिजे. त्या डोंगरावर गवत उगवलं पाहिजे. 4 महिने त्या गवताची राखण केली पाहिजे. कोण मोकाट जनावर रात्री नाही सोडली पाहिजे. कोण कापून नाही नेलं पाहिजे. 4 महिन्यानं मग ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, सुकू द्यायचं, त्याची गंज लावायची. 6 महिने गेले. गंज लावण्यासाठी 6 महिने लागले. पेटवायला किती वर्ष लागतात. 100 पोरग जातं तिथं काडी पेटलं. तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता. तैसे नामे केले जपता. तृणाग्नि मेरे तृण अग्नि मेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी. केवढी मोठी गंज गवताची असू द्या क्षणार्धात त्याची राख होते. तसं नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं असू द्या पण जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पाप. वाल्या कोळा इतका पापी झाला नाही, आता नाही, पुढे होणार नाही. त्यानं माणसं मारली म्हणजे 1 मोहरी एवढा खडा रांजणात टाकायचा. रांजण काही 15 लिटर पाण्याचा नव्हता. जाधव महाराज एका रांजणात 12 बैल फिरत होती.
काय म्हणतील, काय बाता हानता महाराज, एवढा रांजण होता हे बघायला तुम्ही होता का? मी नव्हतो भाऊ, पण तुमच्या तरीपैकी कोणी होतं का तेवढा नव्हताच सांगायला? नाही ना, मग तेरी भी चूप ना मेरी भी चूप. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता कीर्तनकाराला या रसाचा वापर करता येतो. याचा अर्थ तो पापी, खूप पापी. 7 रांजणं भरली, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. नारदजी आले, अनिल भाऊ 7:15लाच आले, पाऊणच तास राहिला ना आले. महाराज ते धावलं नेहमीप्रमाणे. काय करतो? रोजच्या प्रमाणेच. अरे पाप आहे, तुम्हाला काय बोवा लोकाला. पाप म्हणजे भुलथा, पुण्य म्हणजे धमकी. घरून विचारून ये आणि तुझा पळून आणि बांधून ठेव. घरी आलं बायकोनं सांगितलं, सगळ्या दृष्टांत पाठ आहे तुम्हाला. आणि मग पश्चातापाने आलं. सोडवलं नारदाला, पायावर डोकं ठेवून रडू लागला. वाल्या चुकलं बाबा, काहीतरी आता उपाय सांगा. बैशी तेच काय म्हणू, घे देवाचं नाव. कोणतं? रामा रामा. रामा रामा म्हणायचं, मारा मारा सुरू करायचं. जन्मभर तोच उद्योग केला. नारदजी वैतागले, रे मारा मारा क्या करते हो, रामा कहो. सच कहो बाबा, जिंदगी भर मारने का काम किया तो मारा भी आएगा, रामा नहीं आएगा. तो मारा कहो. बोले मारा क्या भगवान का नाम है क्या? नाम नहीं है, लेकिन 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. नारदाची सलाह पहा. 3 वेळा मारा म्हटलं की 2 रामा होतात. इकडचा मान शेवटचा रा जातात वाया. पण मारा 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 3 वेळा लिहा, 2 रामा सापडतात. ते तसंच बसलं, सरळ नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेंट भई नारदा. वाला था सो हुआ भेंट भई नारदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेंट भई नारदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेंट भई नारदा. भाई राम राम से जाना, राम नाम से जाना भाई, राम नाम से जाना, राम नाम से जाना भाई, राम नाम से जाना भाई, राम नाम से. सरळ नाही अनिल भाऊ. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. वाला था सो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा. घरी गेल्यावर डोकं चालवणे, वारी संपल्यावर. अरे उलट नाम वाल्या कोळ्यानं जपलं तर 7 रांजणं भरल्याचं पाप जळालं. मग सरळ जपल्यावर काय होणार नाही? जळतील पापे जन्मांतरी. नाम कीर्तन आहे, पण फळ जळतील पापे जन्मांतरीची. किती सोपं, किती सोपं, किती सोपं. अरे कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. न लगती साया से नाद भरना तेरा. न लगती साया से नाद भरना तेरा. लगती साया से नाद भरना तेरा. लगती साया से नाद
लगती सायास, काय लागत नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे. बाबा आंघोळ करण्याची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. जसे तंबाखू खाणारे तोंड न धुता तंबाखू खातात, तसं आंघोळ न करता नाम घेत आहेत. परम स्नानादी कर्म धर्म धर्म बॅश बाधू न शेके स्नानादी कर्म. न लगे आंघोळी, बस जमलं, उत्तर झालं. न लगे आंघोळी तोंड धुवावे. वा वा. मग ते त्याच्याशिवाय वेल्डिंग केलं का? फिट बरोबर. गौंडी वीट ठेवते तितकं फिट आहे. विठ्ठला न लगती सायास. बरं कसंही तुम्हाला वाटल तशा पद्धतीनं घ्या, वाटल तशा पद्धतीनं घ्या. न लगती सायास. आणि हा न पुन्हा इथं लावायचा आहे बरं का. नाही तर न जर नाही लावला तर अर्थाचा अनर्थ होतो. न लगती सायास आणि जावे वनांतरा. अरे असं कोणत्या संतानं सांगितलं नाही की कीर्तन संपल्यावर घरी जा, राखेल होता घरावर लेकरं टाका, विहिरीत लावा लंगोट्या आणि जा हिमालयात. आपले माऊली ब्रह्मचारी संत तरी तिरस्कार केला का? असोणी संसारी म्हटलंय. असोणी संसारी. सगळ्या जगातले आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम ग्रहस्थाश्रम आहे बरं का बाबा. तुम्ही भानगडीत नाही पडले त्याला मी तरी काय करू. पण जगा ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ, संन्यासी दुपारी येतात ग्रहस्थाश्रमाच्या द्वारात. काकी ऐका शिळपाकी, जाणं डोंगरात कंदमुळं खायला, इथं का शिळपाकी यावंच लागतं. सगळ्या आश्रमाला जगवणारा श्रेष्ठ आश्रम म्हणजे ग्रहस्थाश्रम आहे. म्हणून तिरस्कार नाही, उलट आदेश दिला. सुखे करावा संसार न पाचे पाणी